मी ॲडव्होकेट विकास जाधव, सरपंच परिषद प्रदेश सरचिटणीस, श्री चैतन्य अकॅडमी पुणे या ठिकाणी 11वी-12वीचं ज्युनियर कॉलेज देखील आहे आणि PCM आणि PCBचा अभ्यासक्रम असलेलं हे इन्स्टिट्यूट गर्ल्स कॅम्पस वेगळं, बॉयज कॅम्पस वेगळं. बॉयज कॅम्पस हे छत्रपती शिवाजी कॅम्पस या नावानं ओळखलं जातं आणि गर्ल्स कॅम्पस हे सरस्वती कॅम्पस. खरं म्हणजे आम्ही, माझे मित्र ॲडव्होकेट संभाजी पाटील आणि मी, श्री चैतन्य अकॅडमीचा अभ्यासक्रम चांगला आहे GIIT म्हणून आम्ही हैदराबादला चौकशीसाठी गेलो होतो. परंतु तिथं गेल्यानंतर कळालं पुण्यात अतिशय निवासी कॅम्पस चांगले आहेत आणि म्हणून आम्ही इथं पुण्यामध्ये आलो. तर त्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपासूनचं विद्यार्थ्यांचं शेड्यूल पाहता पुणे किंवा या महाराष्ट्रामध्ये असे कॅम्पस कुठेही नाहीत. सकाळी विद्यार्थ्यांना योगापासून ते संध्याकाळी अभ्यास, संध्याकाळच्या स्टडी आवर्स, हे सगळं शेड्यूल त्यांचं तंतोतंत आहे. अतिशय शिस्त असलेले हे दोन्ही कॅम्पस आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी कॅम्पस म्हणजे बॉईज कॅम्पस, इथले विनोद नुलवी सर यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि विद्यार्थ्यांना खरं म्हणजे प्रत्येक ते विद्यार्थी कुठं का होईना लागला पाहिजे, म्हणजे IIT असो, NIT असो किंवा शेवटी राहिलेला CETच्या माध्यमातून तरी तो विद्यार्थी जाईल, असं त्यांचं अभ्यास करून घेण्याची पद्धत आहे. सकाळीपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी सगळे स्टाफ वगैरे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या जर पाहिलं तर बाहेर विद्यार्थी ठेवणं, रूम करून बाहेर ठेवणं, आणि सध्याचं 11वी-12वी हे वय असं असतं की बाहेर विद्यार्थी ठेवले की ते बिघडण्याचंच वय असतं तसं पाहिलं तर. आणि मग मोबाईल ठेवल्यानंतर ऑनलाईन वगैरे ॲडिक्ट झालेले विद्यार्थी आपण बरेचसे पाहिलेले आहेत. आणि ह्या कॅम्पसचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्याकडे मोबाईल नाही, पालकांना सुद्धा महिन्यातून एकदा भेट दिली जाते, म्हणजे ते डिस्टर्ब होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळं हे दोन्ही कॅम्पस अतिशय चांगले आहेत आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातली या ठिकाणी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची सोय झालेली आहे. त्यामुळं ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ह्या कॅम्पसचा प्राधान्यानं विचार करावा असं माझं मत आहे. मी माझी स्वतःची मुलगी देखील मी सरस्वती कॅम्पसला ठेवली. आमचे बरेचसे मित्र नातेवाईक आहेत, ही शिवाजी कॅम्पसला मुलं आहेत आणि अतिशय चांगला अभ्यास करतायत आणि सुंदर आहेत सगळ्या बाबतीत. मी खरं म्हणजे श्री चैतन्य अकॅडमी आणि त्यांच्या सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी ॲडव्होकेट विकास जाधव, सरपंच परिषद प्रदेश सरचिटणीस, श्री चैतन्य अकॅडमी पुणे या ठिकाणी 11वी-12वीचं ज्युनियर कॉलेज देखील आहे आणि PCM आणि PCBचा अभ्यासक्रम असलेलं हे इन्स्टिट्यूट गर्ल्स कॅम्पस वेगळं, बॉयज कॅम्पस वेगळं. बॉयज कॅम्पस हे छत्रपती शिवाजी कॅम्पस या नावानं ओळखलं जातं आणि गर्ल्स कॅम्पस हे सरस्वती कॅम्पस. खरं म्हणजे आम्ही, माझे मित्र ॲडव्होकेट संभाजी पाटील आणि मी, श्री चैतन्य अकॅडमीचा अभ्यासक्रम चांगला आहे GIIT म्हणून आम्ही हैदराबादला चौकशीसाठी गेलो होतो. परंतु तिथं गेल्यानंतर कळालं पुण्यात अतिशय निवासी कॅम्पस चांगले आहेत आणि म्हणून आम्ही इथं पुण्यामध्ये आलो. तर त्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपासूनचं विद्यार्थ्यांचं शेड्यूल पाहता पुणे किंवा या महाराष्ट्रामध्ये असे कॅम्पस कुठेही नाहीत. सकाळी विद्यार्थ्यांना योगापासून ते संध्याकाळी अभ्यास, संध्याकाळच्या स्टडी आवर्स, हे सगळं शेड्यूल त्यांचं तंतोतंत आहे. अतिशय शिस्त असलेले हे दोन्ही कॅम्पस आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी कॅम्पस म्हणजे बॉईज कॅम्पस, इथले विनोद नुलवी सर यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि विद्यार्थ्यांना खरं म्हणजे प्रत्येक ते विद्यार्थी कुठं का होईना लागला पाहिजे, म्हणजे IIT असो, NIT असो किंवा शेवटी राहिलेला CETच्या माध्यमातून तरी तो विद्यार्थी जाईल, असं त्यांचं अभ्यास करून घेण्याची पद्धत आहे. सकाळीपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी सगळे स्टाफ वगैरे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या जर पाहिलं तर बाहेर विद्यार्थी ठेवणं, रूम करून बाहेर ठेवणं,
आणि सध्याचं 11वी-12वी हे वय असं असतं की बाहेर विद्यार्थी ठेवले की ते बिघडण्याचंच वय असतं तसं पाहिलं तर. आणि मग मोबाईल ठेवल्यानंतर ऑनलाईन वगैरे ॲडिक्ट झालेले विद्यार्थी आपण बरेचसे पाहिलेले आहेत. आणि ह्या कॅम्पसचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्याकडे मोबाईल नाही, पालकांना सुद्धा महिन्यातून एकदा भेट दिली जाते, म्हणजे ते डिस्टर्ब होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळं हे दोन्ही कॅम्पस अतिशय चांगले आहेत आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातली या ठिकाणी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची सोय झालेली आहे. त्यामुळं ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ह्या कॅम्पसचा प्राधान्यानं विचार करावा असं माझं मत आहे. मी माझी स्वतःची मुलगी देखील मी सरस्वती कॅम्पसला ठेवली. आमचे बरेचसे मित्र नातेवाईक आहेत ही शिवाजी कॅम्पसला मुलं आहेत आणि अतिशय चांगला अभ्यास करतायत आणि सुंदर आहेत सगळ्या बाबतीत. मी खरं म्हणजे श्री चैतन्य अकॅडमी आणि त्यांच्या सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.